ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। माने शिक्षण संस्थेचा अनागोंदी कारभार, वाठार ग्रामस्थांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। वाठार येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाने ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती अथवा पत्र व्यवहार न करता बोगस कागदपत्र बनवून गायरांमधील सुमारे 7.5 एकर भूखंड हडप केल्याच्या निषेधार्थ वाठारमध्ये मुख्य चौकात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत आणि बनावट कागदपत्रांची होळी करण्यात आली। दरम्यान ग्रामस्थांनी पुकारलेल्या गावबंद आंदोलनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रशासनाचा धिक्कार केला। श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनागोंदी कारभाराविरोधात संपूर्ण गाव वाठार ग्रामपंचायतीसमोर एकवटले होते। वाठार जमीन बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाची सुरुवात करण्यात आली। मोर्चामध्ये शिक्षण संस्थेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चामध्ये महिला आणि युवकांनी संख्या लक्षणीय होती। यावेळी मुख्य चौकात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची प्रत आणि बनावट कागदपत्रांची होळी करण्यात आली। यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की वाठार गावच्या हद्दीत गट नंबर 113 मध्ये ब ही शासनाच्या चुकीने सरकार हक्कात गेलेली 10 एकर जमीन गायरान जमीन आहे। वाठार गावच्या विकासासाठी ही जमीन राखीव ठेवण्यात आली होती। गावची हक्काची जमीन गाव हितासाठी न देता जिल्हाधिकारी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे गट नंबर 113 ब मधील 0.33.66 आर इतके क्षेत्र मालकी हक्काने व 2.66.33 आर क्रीडांगणासाठी 30 वर्ष भाडेपट्ट्याने तब्बल 7.5 एकर अतिक्रमित श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ या व्यावसायिक संस्थेला देऊन गावावर अन्याय केला असल्याचे कृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे। अन्यायी सातबारा पत्रकी संस्था आणि वाठार ग्रामस्थ यांच्या वतीने अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे। जिल्हाधिकारी यांनी संस्थेवर कारवाई करून वाठार ग्रामस्थांना हक्काची जमीन परत द्यावी अशी मागणी करण्यात आली। या मोर्चात सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच अश्विनी कुंभार, सदस्य सुहास पाटील, राहुल कुंभार, सचिन कुंभार, महेंद्र शिंदे, नानासो मस्के, बाबासाहेब दबडे, जावेद कुर्णे, राजहंस भुजिंगे, विनायक पाटील, नारायण कुंभार, शरद सांभरे, अनिल दबडे, संदीप पाटील, उमेश पाटील, अजय मस्के, विजय माने, बीएस पाटील, संदीप दाभडे, महेश कुंभार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील झाले होते। महानकर न्यूजसाठी संजय दाभडे, पेठ, वडगाव।